मालवण येथील स्वराज्य ढोल ताशा पथकातर्फे वाद्यपूजन सोहळा आणि वादकांचा मेळावा मावा वरेरकर नाट्यगृह मालवण इथं संपन्न झाला। यावेळी मालवणमधील विविध वाद्य प्रकारातील वादकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यावेळी 55 ढोल आणि 15 ताशांच्या सहाय्याने ढोल ताशा वादकांनी नाट्यगृह परिसरात केलेल्या वादनानं आसमंत दुमदुमून गेला। या कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वराज्य ढोल ताशा पथकाच्या सर्वेसर्वा आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ शिल्पा खोत आणि माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या हस्ते आणि आचरा येथील मंदार सरजोशी यांच्या पौरोहित्याखाली वाद्यपूजन करण्यात आलं। यानंतर प्रमुख पाहुणे मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर भजन सम्राट भालचंद्र केळुस्कर, वादक आणि सामाजिक कार्यकर्ते सदा चुरी, सौ चारुशीला आढाव, स्वराज्य ढोल पथक कोल्हापूरचे स्वप्नील चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते। या मान्यवरांचा स्वराज्य ढोल ताशा पथकातर्फे शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी स्वराज्य ढोल ताशा पथकाचे सर्वेसर्वा सौ शिल्पा खोत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। 8 मार्च रोजी या ढोल ताशा पथकाचा शुभारंभ झाला। याच प्रांगणात तिथून प्रवास सुरू झाला आणि तो प्रवास आता एवढं सगळं तुम्ही बघताय, तो प्रवास इतका सोपा नक्कीच नाहीये। तो प्रवास प्रचंड खडतर होता आणि त्या प्रवासाच्या पहिल्या दिवसापासून इथे तुम्ही बघताय चारुशीला मॅडम आहेत, नाभिक समाजाच्या जिल्हाध्यक्ष प्रतिभा चव्हाण मॅडम, त्या आता कामानिमित्त शिफ्ट झाल्या दुसऱ्या ठिकाणी, त्यांना येता आलं नाही, त्यांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत। तसंच या सगळ्यांना हाताशी धरून आपण बोर्डिंग ग्राउंड येथे कोल्हापूरच्या स्वराज्य ढोल ताशा पथकाच्या मेंबरना आपण हाताशी धरून याची सुरुवात झाली आणि या सोहळ्याचे सगळेच इथे उपस्थित असणारे साक्षीदार आहेत आणि सुरुवात सुंदरही झाली आणि थोडीशी कुरूपही झाली, कारण नक्कीच एखादा चांगली गोष्ट घडताना थोडासा खडतर प्रवास पाहिजे, आढाव मॅडमांनाही माहिती आहे आणि त्या प्रवासात हातखळगे मिळून आपण आता इथपर्यंत पोहोचलोय। आपण बघताय हे इथे 90% हे वादक आहेत। मी एकदा विनंती करेन, नक्कीच यांच्यासाठी टाळ्या व्हायलाच पाहिजे। आणि या स्वराज्य ढोल ताशा पथकाची सुरुवात झाली छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने। अक्षयजी तुम्ही मान्यवरांनी तुम्हीही इमॅजिन करू शकत नाही, तर आतापर्यंतच्या सुपाऱ्या ह्या 1000 क्रॉस झालेल्या आहेत आणि या सुपाऱ्या म्हणजे या सांकेतिक भाषेत सुपारी म्हटली जाते वादनाला। नुसतं मालवण शहरात नाही, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरतं नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊनही या वादकाने आपला डंका वाजवलेला आहे। आताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब आले होते 9 दिना दिवशी, त्यांच्या स्वागताची ही सुपारी या स्वराज्य पथकाला मिळाली होती। कोल्हे साहेब तिथे अक्षरशः SPDIG ला पण एंट्री नव्हती आणि मालवणातील मला वाटत नाही हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच मेंबर तिथे, हे 35 मेंबर आमचे, त्यांना पास इश्यू झाले होते। अहो भाग्य म्हणायचं, मी मगाशी म्हटलं शिवरायांचा आशीर्वाद आहे आणि ते शिवराय आम्हाला बोलवून घेतात, तसंच काहीच आहे आणि हे साक्षीदार बनलो। यावेळी सुधीर गोसावी तबला, वैभव मांजरेकर ढोलक ढोलकी, प्रफुल्ल गोसावी हार्मोनियम, अक्षय सातार्डेकर हार्मोनियम, प्रभुदास आजगावकर पखवाज, निलेश गवंडी हार्मोनियम, मंगेश कदम हार्मोनियम, महेश तळवडेकर हार्मोनियम, विजय बोवलेकर हार्मोनियम, विनोद सातार्डेकर पखवाज, हर्षद खराडे ऑक्टोपॅड, सर्वेश परुळेकर गिटार, स्वप्नील केळुस्कर हार्मोनियम, विशाल केळुस्कर पखवाज, मिलिंद हडकर बासरी आणि तबला, पारंपरिक वाद्यवादक दीपक मालवणकर, सुरेश मालवणकर, दिनकर मालवणकर, चंद्रकांत मालवणकर, श्रीयुत मालवणकर, तसंच स्वराज्य ढोल पथकातील ढोलवादक अमन आणि श्रीकांत, सिनियर वादक ॲडव्होकेट सायली आचरेकर
यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं, तर सर्व ढोल ताशा वादकांच्या वतीनं सौ शिल्पा खोत यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। तसंच अलीकडेच मालवणात सादर झालेल्या शिवराज भूषण या महानाट्याचे निर्माते भूषण साटम, दिग्दर्शक गणेश मेस्त्री, भाऊ सामंत तसंच नितीन तोडणकर, नगरपालिकेचे नाट्यगृह व्यवस्थापक सुभाष कुमठेकर, सर्पमित्र आनंद बांबर्डेकर, सर्पमित्र स्वप्नील परुळेकर, सर्पमित्र अक्षय राजपूत यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला। तर स्वराज्य ढोल पथकातील वादक महेश वालीकर याला 10वीच्या शिक्षणासाठी उद्योजक सागर वाडकर यांच्याकडून देण्यात आलेली आर्थिक मदत यावेळी सुपूर्द करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी मालवण इथं संपन्न झालेल्या नौदल दिनी मालवण इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी झालेलं सादरीकरण कशाप्रकारे झालं हे सांगितलं। पाहूयात। जीवनाच्या वेगवेगळ्या प्रसंगामध्ये कसं सामोरं जायचं, कारण ते उचलताना वगैरे शारीरिक कष्ट आणि मानसिक तुमची त्या ठिकाणी हे पाहिजे, तयारी पाहिजे। या महिला ज्या ढोल उचलतात त्याचं वजन आणि त्यांची ती तयारी, मी नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी आले होते आणि प्रोटोकॉलप्रमाणे झालेलं सिक्युरिटी होती आणि आपल्या महिलांना जरी माझ्या परिचयाच्या होत्या तरी मी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की 3 तास आधी तुम्हाला थांबायला लागेल आणि एकदा तुमचं ढोलचं आणि याचं परीक्षण झालं BTDS मार्फतीने की तुम्हाला किंवा त्या तुमच्या वस्तूला बाहेर जाता येणार नाही या ठिकाणावरून। आणि त्या सर्वांनी 3 तास त्या ठिकाणी थांबून याच एनर्जीने ज्यावेळेस कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी ते वाद्य वाजवलं आणि अतिशय चांगलं त्यांची जी मानसिक कणखरता आहे, शारीरिक कणखरता आहे त्या ठिकाणी निर्माण झालेली दिसते आणि त्या ढोल पथकाचं तेच एक उद्दिष्ट आहे। आपल्या जीवनामध्ये 2 उदाहरणं या ठिकाणी दिली गेली की कोण पडलेले लोक होते त्यांना याच आपल्या कलागुणांमुळे आपल्या जीवनाला नवीन भरारी मिळाली आणि जीवनामध्ये आपलं काहीतरी करायचं आहे, त्यासाठी या संघ भावनेची मदत त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। असे विविध फायदे या आपल्या पथकाचे आहेत, 2 पथकाचे आहेत। सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केलं। यावेळी यतीन खोत, मंदार सरजोशी, सौ मिताली कोरगावकर, प्राध्यापक डॉक्टर MR खोत, संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, लायन्स क्लबच्या अनुष्का चव्हाण, मनाली दळवी, अंजली आचरेकर, नंदिनी गावकर, मालवण आणि आचरा येथील स्वराज्य ढोल पथकाचे सदस्य, यशराज प्रेरणा ग्रुपचे सदस्य आणि इतर नागरिक उपस्थित होते। जुबेर खान, स्काय न्यूज टुडे, मालवण।